सत्वा अपार शुद्ध परमात्मा मी तैसे महादेव अपार स्वरूप समुद्रावरती जो सर्वज्ञानी दयागुण मुनी हृदय जाचे करती दान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्यावन जीवाच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परिदय ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंभ्रमंच निपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बजाराम तुम्ही त्या आत्माप्त काम करी नमन कोणा करावी म्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची साधन अंतरंग साधन ती अंतरंग साधना आहेत श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन. त्यापैकी श्रवणाचं मननाचं आणि निधिध्यासनाचं लक्षण पाहिलं. आता तत्वम पदार्थ शोधन. तर तत्वम पदार्थ शोधन तत्वमसी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आहे आणि लक्षार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. तसेच त्वमपद हे वाच्यार्थाने जीवाचे व लक्षार्थाने कुटस्थाचे बोधक आहे. आता वेदामधलं जे महावाक्य तत्त्वम असी तत्त्वम असी तत् म्हणजे ते त्वम म्हणजे तू अशी म्हणजे आहेस. आता तत् ते म्हणजे काय तर ते हे जे पद आहे ते वाच्यार्थाने ईश्वराचं बोधक आहे आणि त्वम पद जे आहे ते वाच्यार्थाने जीवाचं बोधक आहे आणि लक्षार्थाने तत्पद जे आहे ते ब्रह्माचं बोधक आहे आणि त्वमपद जे आहे ते कुटस्थ चैतन्य किंवा साक्षी चैतन्य प्रत्यगात्मा आत्मा असं ज्याला म्हणतात त्याचं बोधक आहे. आणि लक्षार्थाने तत् आणि त्वम या दोन पदाचं ऐक्य या ठिकाणी तत्वमसी महावाक्याने सांगितलेलं आहे. तत् म्हटलं की ईश्वर आणि त्वम म्हटलं की जीव असा त्याचा वाच्यार्थ आणि तत् म्हटलं की ब्रह्मचैतन्य त्वम म्हटलं की कुटस्थ चैतन्य याचा असा त्याचा आणि जे ऐक्य आहे ते ह्या दोन्हींच्या वाच्यार्थामध्ये आहे की नाही. हा लक्षार्थामध्ये फक्त पुढे बसलेल्या लोकांनी त्याचा ठेका घेतला आहे की नाही त्यांनाच फक्त सांगावं लागतं. मागं बसलेल्याने काही नाही. कारण लक्षार्थामध्येच ऐक्य सांगायचे. ऐक्य जे लक्षार्थामध्ये का वाच्यार्थामध्ये लक्षार्थामध्ये असं जोराने सांगायचं. तत्वमसी काही नाही झालं तर विचारसागरात लक्षार्थात ऐक्य आहे असं म्हणायचं. कशाचं का असे ना लक्षार्थात ऐक्य आहे ऐक्य नाही जरी आपल्याला माहित नसलं तरी म्हणतं लक्षार्थात ऐक्य आणि वाच्यार्थात भेद आहे ऐक्य नाही. तर जीव शब्दाचा जो वाच्यार्थ पुढे इथं इकडे वाच्यार्थ आणि लक्षार्थ तत्वमसी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आहे आणि लक्षार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. तसेच या दोन पदांच्या लक्षार्थामध्ये असलेले एकत्व अशी पदाने सांगितले आहे. आता हे जे दोन्हींचा असणारा लक्षार्थ तो अशी म्हणजे आहे या पदाने तत्त्वम अशी ते तू आहेस म्हणजे तत् आणि त्वम पदाच्या लक्षार्थाचं ऐक्य दोन्ही एकच आहेत हे कोणत्या पदाने सांगितलं अशी पदाने सांगितलं. तो एकत्व निश्चय समजण्याकरिता तत् आणि त्वम या दोन पदांचा वाच्यार्थ व लक्षार्थाचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. पण आपल्याला जरी सांगितलं की ईश्वरच जीव आहे तत्पदाचा वाच्य आणि त्वम पदाचा वाच्य आहे जीव ते तू आहेस असं म्हटलं की वाच्यार्थाने आपल्या लक्षात येतं की ईश्वरच जीव आहे असं लक्षात येतं. आणि हे अनुभवाने जुळतं का नाही. कारण जीव हा अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान आहे. जीवाची उपाधी अज्ञान किंवा अंतःकरण आहे आणि ईश्वर हा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान आहे. शुद्ध सत्वात्मका माया त्या ईश्वराची उपाधी आहे. त्यामुळं जीव अल्पज्ञ अल्पशक्तिमान जीवाचं सर्वज्ञ सर्वशक्तिमान ईश्वराशी ऐक्य किंवा एकता घडणं कधीही शक्य नाही. म्हणजे आपल्याला ते शब्द ऐकले तत्वमसी तर त्याच्या वाच्यार्थावरून किंवा त्याच्या शक्तिवृत्तीवरून बरोबर ना त्या शक्तिवृत्तीवरून जे ज्ञान होतं तर आपल्याला असंच ज्ञान होतं का जीव ब्रह्मा आहे आपलं जीव ईश्वर आहे. पण जीव जरी आपल्याला शक्तिवृत्तीवरून ज्ञान झालं किंवा वाच्यार्थाने ज्ञान झालं तरी आपल्या अनुभवाशी हे जुळत नाही. जीव ईश्वर होणं
कधीही शक्य नाही असंच आपल्याला वाटतं आहे की नाही वाच्यार्थाने पाहिलं. आणि इथं तर श्रुती सांगते. बरं श्रुती जे सांगते तर श्रुती हे सर्वात प्रबल प्रमाण आहे आणि श्रुती कधीही जीवाला जेणेकरून क्लेश प्राप्त होतील, जीवाला अज्ञानात घालेल, जीवाची वंचना करेल अशी श्रुती नाही. श्रुतीच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद, करणा-पाठव आणि विप्रलिप्सा हे चारही दोष नाही. हे दोष पुरुष बुद्धीच्या ठिकाणी असतात आणि श्रुती ही कशी अपौरुष आहे म्हणजे कोणतेही पुरुषकृत नाही आणि पुरुष बुद्धी कृत असणारे दोष तेही श्रुतीच्या ठिकाणी नाही. याचा अर्थ श्रुतीला काहीतरी वेगळं सांगायचं, वाच्यार्थाने ऐक्य सांगायचं नाही. तर मग याचा अर्थ त्याचा लक्ष्यार्थ काय तर जीव आणि ईश्वर यांचा विचार करताना जीव म्हणजे काय तर जीव म्हणजे अज्ञान, अज्ञान उपहित चैतन्य म्हणजे कुटस्थ किंवा साक्षी चैतन्य किंवा अज्ञान अधिष्ठान चैतन्य आणि त्या अज्ञान अधिष्ठान चैतन्याचं अज्ञानामध्ये पडलेलं प्रतिबिंब याला जीव असं म्हणतात. ईश्वर म्हणजे माया, माया अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, ब्रह्मचैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब या तिन्हींना मिळून ईश्वर म्हणतात. तेव्हा तत्पदाचा ईश्वर हा काय झाला वाच्यार्थ. त्या वाच्यार्थामध्ये किती गोष्टी आल्या, किती घटक आले, 3 घटक आले. माया, माया अधिष्ठान चैतन्य, माया अधिष्ठान चैतन्याचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब एवढा त्याचा वाच्यार्थ झाला. आणि जीव शब्दामध्ये किती घटक आले 3 घटक आले. बुद्धी, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब. कोणी बुद्धी कारण आपलं बुद्धी मानतात उपाधी तर कोणी अज्ञान अशी उपाधी मानतात. त्याचा अर्थ एकच आहे पुढे येईल आता दुसऱ्या तरंगामध्ये. तर याला मिळून जीव म्हणतात. ह्या दोन्हींच्या वाच्यार्थामध्ये ऐक्य होणं शक्य नाही आणि श्रुती तर सांगते. याचा अर्थ श्रुती लक्षणा करून सांगते आहे की नाही. लक्षणेने किंवा लक्षार्थाने जे काही त्यांचं इकडं कुटस्थ चैतन्य जीव चैतन्याचं कुटस्थ चैतन्य हे अधिष्ठान आहे आणि ईश्वर चैतन्याचं ब्रह्मचैतन्य हे अधिष्ठान आहे आणि त्या दोन्हींचा अधिष्ठानामधलं ऐक्य सांगते. किंबहुना एकच असणारं जे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य त्याला जेव्हा माया उपाधी होते तेव्हा त्याला ईश्वर नाव येतं आणि एकाच चैतन्याला ज्या वेळेला अविद्या किंवा बुद्धी अंतकरण हे उपाधी येतात तेव्हा त्याला जीव असं नाव येतं. वास्तविक त्या तत्वाला ब्रह्मचैतन्य किंवा आत्मचैतन्य अशी नावं नाही. मग ही नावं का दिली तर त्या ठिकाणी जेव्हा ते मायेचं अधिष्ठान होतं तेव्हा त्याच चैतन्याला ब्रह्मचैतन्य नाव येतं आणि जेव्हा ते अविद्या किंवा बुद्धी किंवा अंतकरण काही म्हणत त्यांचं जे अधिष्ठान होतं तेव्हा त्याला त्याच चैतन्याला कुटस्थ चैतन्य, साक्षी चैतन्य, प्रत्येगात्मा, आत्मा अशी नावं येतात. बरोबर. मग आता आपल्याला जे ऐक्य त्या दोन्हीमध्ये ऐक्य होऊ शकेल की नाही. जर त्याचा उपाधीचा भाग वेगळा केला तर उपाधीला सोडून राहिलेलं जे चैतन्य शुद्ध चैतन्य त्याच्यामध्ये ऐक्य होणं संभवनीय आहे की नाही. संभवनीय आहे का ऐक्य आहेच आहे आहेत. ऐक्य नाही असा आपल्याला भ्रम झाला होता आणि तो भ्रम कशामुळे झाला होता 2 वेगळे उपाधीमुळे झाला होता. त्या उपाधीमुळे आपल्याला जसं घटाकाश वेगळा आणि मठाकाश वेगळं तसं आपल्याला जीव वेगळा आणि ईश्वर वेगळा आणि हा भ्रम ज्या वेळेला दूर झाला त्यावेळेला ते दोन्ही एक झाले का जेव्हा भ्रम होता तेव्हा एकच होते. मग द्वैताचा फक्त काय झाला होता भ्रम झाला होता. म्हणून या ठिकाणी आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा म्हणजे काय करायचं का मोक्ष प्राप्तच आहे, मोक्ष प्राप्तच आहे की नाही. आणि मग आपल्याला करायचे काय तर तो प्राप्त असताना जणू काही भ्रम झाला आणि तो अप्राप्तवत म्हणजे जणू काही मोक्ष आपण बद्ध आहोत आपल्याला मोक्ष आपण मुक्त नाहीत असा आपल्याला भ्रम झाला. म्हणून त्या ठिकाणी तो फक्त भ्रम निवृत्त करायचा. माऊली म्हणतात की या ठिकाणी मोक्ष प्राप्त करायचा म्हणजे काही नाही. येथ अविद्या निवृत्ती हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ या दोही साधन केवळ ज्ञान. या आपल्याला काही प्राप्त करायचं नाही तर ते म्हणतात इथं अविद्या निवृत्त करायची. पाणी प्राप्त करायचंय का फक्त शेवाळ काढायचंय. शेवाळ काढायचं. पाणी आहेच आहे. त्याप्रमाणे आपण ब्रह्मस्वरूप आहोतच. आपल्याला जीव आहे असा काय झालेला आहे भ्रम. भ्रम निवृत्त करायचा. म्हणून माऊली म्हणतात मोक्ष मोक्ष म्हणून काही नाही. मोक्षरूपी फल पाहिजे म्हणजे मोक्ष प्राप्त करायचा आहे का. जर तो मोक्ष प्राप्त केला आपण काही प्रयत्नाने साधनाने प्राप्त केला तर जी वस्तू साधनाने प्राप्त होते ती वस्तू अंतवान असते विनाशी असते आहे की नाही. याचा अर्थ तो मोक्ष अगोदरच असला पाहिजे स्वतः सिद्ध असला पाहिजे. मग आहे काय तर फक्त अज्ञानाचं आवरण आहे.
तेव्हा मोक्ष प्राप्त करायचा म्हणजे काय, तर फक्त आत्मस्वरूपावरचं असणारं अविद्येचं आवरण दूर करायचं किंवा आवरण भंग करायचा. म्हणून माऊली आपली समजूत करून देतात अगोदरच. मोक्ष म्हणजे काय, तर अविद्या हेच अविद्या निवृत्ती, हेच तर फक्त अविद्येची अज्ञानाची निवृत्ती करायची, तेने मोक्षोपादान फळ. खाली राहिलेलं जे ब्रह्म आहे त्यालाच नाव दुसरं काय आहे, मोक्ष. त्यालाच नाव काय आहे, अविद्या गेली की त्यालाच नाव काय येतं, मोक्ष. अविद्या गेली की त्यालाच नाव काय येतं, ब्रह्म. म्हणून एक वाक्य आहे, आता लक्षात येणार नाही पण ऐकून ठेवा. अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे ब्रह्म, त्यालाच आम्ही काय वेदांतात मोक्ष असं म्हणतो. बरोबर ना. जसं आपलं शेवाळाच्या निवृत्तीनंतर अवशिष्ट राहिलेलं तेच काय आहे, पाणी. तसंच तो का ब्रह्माला प्राप्त झाल्यावर पुन्हा आणखीन काही मोक्ष वेगळा आहे, काहीच नाही. ब्रह्मरूपता, ब्रह्मरूपानेच अवशिष्ट राहणं, स्वतः वेगळं न वर्ण, यालाच मोक्षाला प्राप्त होणं असं म्हणतात. त्या ठिकाणी परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हटलं जातं. परमानंदाची प्राप्ती का, तर दुःखाच्या सापेक्ष त्याला सुख किंवा आनंद असं म्हटलं जातं. वास्तविक ते जे तत्व आहे ते कोणत्याही पदाचं वाच्य नाही, कोणत्याही पदाचं खरं पाहिलं तर लक्ष सुद्धा नाही, पण बोलण्याची भाषा आहे. त्याचं ज्ञान झाल्याशिवाय मनुष्याचं कल्याण होत नाही, मनुष्य कृतार्थ होत नाही. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्याला वाच्यार्थाने ज्ञान होत नाही, लक्ष्यार्थाने त्याचं ज्ञान होतं असं म्हटलं जातं. आपल्याला खरं जर पाहिलं तर फक्त भ्रम निवृत्त करायचं आहे की नाही, दुसरं काही नाही. म्हणून या ठिकाणी स्वामी महाराज सांगायचे आणि आपले बाबा सांगत असतात, तो मनुष्य वेदांत श्रवण केलं तर ते किती वर्ष केलं, 12 वर्ष केलं. मग त्याला असं म्हणू नये की तुला ब्रह्मप्राप्ती झाली का, असं म्हणू नये. आणि तो जर प्राप्ती झाली म्हटलं तर प्राप्त झालेली वस्तू कधीतरी त्याच्यापासून जाणार आहे की नाही. म्हणून त्याला असं विचारित जाऊ नये ब्रह्मप्राप्ती झाली का, त्याला काय विचारावं, तुझा भ्रम गेला का, आहे की नाही. आणि तो जर म्हणेन की माझा भ्रम गेला, मग त्यासाठी मी किती श्रम केले, 12 वर्ष गुरूंच्या घरी भांडी वाहिली, मग कितीतरी वर्ष मधुकरी खाल्ली, त्याच्यासाठी किती साधना केली. पहाटे उठून मी ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठाय चिंतयेद आत्मनोहितम, मी सकाळी उठल्यानंतर सोहम मी ब्रह्मच मी असं सारखं चिंतन केलं आणि नंतर मला त्याचा साक्षात्कार झाला, ते ब्रह्म प्राप्त झालं. तसं किंवा त्या अविद्येची निवृत्ती झाली, तर अविद्येची निवृत्ती झाली किंवा माझा भ्रम गेला असं जर कोणी म्हणेल तर त्याचं दर्शन करावं. आणि कोणी म्हणेल अजून माझा भ्रम गेला नाही, इतके वर्ष श्रवण करतो, तर त्याचं दोनदा दर्शन करावं. बाबा म्हणतात इतके वर्ष श्रम करून अजूनही तुझा भ्रम कसा गेला नाही, म्हणून त्याचं दोनदा दर्शन करावं. तर या ठिकाणी फक्त भ्रमाची निवृत्ती व्हायची. तेव्हा तत् आणि त्वम ह्या पदाचं वाच्य जे आहे, तो वाच्यार्थ जो आहे, त्या वाच्यार्थात ऐक्य होणं शक्य नाही. आणि अभेद जो सांगायचा श्रुतीला, तो कशात सांगायचा आहे, लक्ष्यार्थामध्ये अभेद सांगायचा. या दोन पदांच्या लक्ष्यार्थामध्ये असलेले एकत्व अशी पदाने सांगितले आहे. तो एकत्व निश्चय समजण्याकरिता तत् आणि त्वम या दोन पदांच्या वाच्यार्थ व लक्ष्यार्थाचे यथार्थ ज्ञान होणे अवश्य आहे. आता तत् आणि त्वम पदाचा एकत्व निश्चय तर श्रुतीनं सांगितला, मग याच्यासाठी तत् काय आणि त्वम काय याचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. याचं ज्ञान झालं पाहिजे म्हणजे दोन्ही प्रकाराने झालं पाहिजे. त्याच्या वाच्यार्थाचंही ज्ञान झालं पाहिजे आणि लक्ष्यार्थाचंही ज्ञान झालं पाहिजे. म्हणजे वाच्यार्थामध्ये भेद कसा आणि लक्ष्यार्थामध्ये अभेद कसा. वाच्यार्थामध्ये असणारा भेद तो उपाधीमुळे आलेला आहे. उपाधी ही कल्पित आहे, मिथ्या आहे. मिथ्या उपाधीमुळे त्याच्यामध्ये असणारा भेद देखील मिथ्या आहे. आणि त्याचा लक्ष्यार्थ जो आहे तो लक्ष्यार्थ एकच आहे, तो आहे कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य. आणि त्या लक्ष्यार्थामध्ये सदाचं ऐक्य आहे, नित्य ऐक्यच आहे. जेव्हा आम्ही जीव आणि ब्रह्माचा अभेद सांगतो तेव्हा लक्ष्यार्थामध्ये सांगतो, आणि भेद सांगतो तेव्हा वाच्यार्थामध्ये सांगतो. तुकोबाराय जेव्हा म्हणतात, तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, आम्ही काही देवाकडं रात्रंदिवस त्या ठिकाणी किंव भागायचे, काय कारण आहे, तर या ठिकाणी मी आणि देव काय आहे, एकच आहे, कोठे जीव निराळा असं जर म्हणत असतील तर ते कोणत्या अर्थाने म्हणतात, जीव हा कोणत्या अर्थाने म्हणतात, लक्ष्यार्थाने म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात की या जीवाची खूप कीव वाटते का, कारण नसताना हे म्हणजे कारण नसताना मरतात, कारण नसताना रडतात. तुकाराम महाराजांना सगळ्या जीवाकडे पाहिलं, तुकाराम महाराज काय म्हणतात, नसत्या छंदे
नसत्या छंदे जग विनोदे विवळ तसे. तुकाराम महाराज म्हणतात, अहो कारण नसताना लोकांनी भलताच छंद घेतला आणि ह्या अनात्म पदार्थाचा अभिमान धारण केला आणि उगीचच रडायला लागले, कारण नसताना रडायला लागले. असं जसा एखादा श्रीमंत राजा आणि स्वप्नामध्ये भीक मागावा तशीच यांची स्थिती झालेली आहे. नसत्या छंदे जग विनोदे विव्हळ तसे. कारण नसताना विव्हळतात, कारण नसताना रडतात, कारणा वाचून जन्मतात, कारणा वाचून मरतात. असं तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात तेव्हा ते लक्षार्थाने म्हणतात का वाच्यार्थाने म्हणतात? लक्षार्थाने म्हणतात, आहे की नाही? म्हणजे लक्षार्थामध्ये जन्म नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ती स्थिती जीवांची, सर्व जीवांची का काही काहींची आहे? ती ज्ञानी पुरुषाची आहे का अज्ञानी पुरुषांची? लक्षार्थामध्ये असणारी त्यांची स्थिती ही ज्ञानी पुरुषांची आहे का अज्ञानी पुरुषांची? सगळ्यांचे. सगळे जीव काय आहेत? अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. सगळ्या ठिकाणी सर्वच्या सर्वच मुक्त आहेत. तुकाराम महाराजांना विचारलं तर मुक्त का साया म्हणावे, बंधन ते नाही ठाई. कोणाला मुक्त कोणी आहे जगामध्ये? अहो कोणाला बंधनच झालं नाही, ऐक ना. म्हणजे सगळे काय आहेत? मुक्तच आहे. मुक्तच आहे असं नाही म्हटले तरी मुक्तच आहे, आणि बद्ध आहे म्हटले तरी सुद्धा काय आहे? मुक्तच आहे. रज्जूवर जेव्हा तुम्हाला वाटतं हा सर्प भासला तेव्हा हे रज्जूच आहे, आहे की नाही? आणि आता रज्जूच्या ज्ञानानंतर सर्पाची निवृत्ती झाली तेव्हा हे काय आहे? रज्जूच आहे. आणि तुम्ही म्हणजे नाही, जेव्हा भासला सर्प तेव्हा मात्र सर्प होता का तेव्हाही सर्प नव्हतात का तेव्हाही रज्जूच होती, आहे की नाही? तिन्ही कालामध्ये कोण आहे? रज्जूच आहे. तसा आत्मा तिन्ही कालामध्ये अनुच्युत आहे, है की नाही? तुकाराम महाराज म्हणतात, रज्जू सर्पाकार भाशी येले जगडंबर, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून सांगतात की हे जर कळायचं असेल तर आपल्याला तत् आणि त्वम या दोन पदाचा वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ समजला पाहिजे. जर समजला तरच आपला वाच्यार्थामध्ये भेद कसा आहे आणि लक्ष्यार्थामध्ये अभेद कसा आहे हे कळेल, आहे की नाही? तुकोबाराय जेव्हा भगवंताची उपासना करतात आणि देवाकडे प्रार्थना भागतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे किशे राजा कळू आले. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात, देवा मी अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, है की नाही? तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा, अशी देवाकडे विनवणी करतात, आहे की नाही? त्यावेळेला तुकोबाराय कोणत्या लक्ष्यार्थात आहेत का वाच्यार्थाने विनवणी करतात? वाच्यार्थात, आहे की नाही? वाच्य सर्व देव कसा आहे? सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहे. हा त्याचा काय आहे? वाच्यार्थ, उपाधीला धरून झालेला अर्थ आहे. आणि जीव अल्पज्ञ अल्पशक्तिमान आहे, हा त्याच्या उपाधीमुळे. मग आता देवाची उपाधी आणि जीवाची उपाधी एक होईल का? म्हणजे याचा अर्थ ईश्वर हा सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमानच असणार आणि जीव हा अल्पज्ञ अल्पशक्तिमान असणार. मग जर त्या जीवाला कल्याण करून घ्यायचं असेल तर त्याने अल्पज्ञ आणि सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान ईश्वराची शरणागती केली पाहिजे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः, असं त्याला प्रार्थना करावी लागेल, आहे की नाही? आणि तसं तर एखाद्याला त्या वाच्यार्थाच्या दृष्टीने एखादा म्हणायला लागला की देवाचा नाही माझ्यात काहीच भेद नाही, तर हे त्याचं बरोबर वाच्यार्थाला घेतो आणि काय म्हणतो, देव आणि मी एक आहे, हे त्याचं म्हणणं बरोबर आहे का? वाच्यार्थाने आमचं ऐक्य म्हणतो तर त्याला कोणी मान्य करेल का? तुकाराम महाराजांना एक आहे म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, बघतो तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा काय अथवा सत्य, तुझं खरं आहे का खोटं पाहतो. वाच्यार्थात ऐक्य म्हणतो ना, मी ब्रह्म आईसे सांगत असे लोका, सगळ्या लोकांना सांगतो की मी ब्रह्म आहे, नाही का? आणि विषयाच्या सुखात तो कोणी या शब्दस्पर्श पाहिलं की तिकडे धाव घेतो म्हणतात, आहे की नाही? तुकाराम महाराज म्हणतात, अरे त्या ईश्वराचं स्वरूप त्या परमात्म्याने आपल्या अंगुष्ठावर सगळा गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि तुला जर एक गोणी उचलायची म्हटलं तर नाही, आहे की नाही? श्रीकृष्णे सांगुष्ठे उचलेली मेदिनी, तुमचेनी गोणी नुचलवे, तुकाराम महाराज म्हणतात. मग हा कोणत्या रीतीने तुकाराम महाराज म्हणतात? वाच्यार्थाला धरून, है का? लक्ष्यार्थाला धरून सांगतात. आणि मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडे पांघरू हरी, मी तू पण जाऊ दे, आपण दोघं एकच घोंगडे पांघरू, असं तुकाराम महाराज म्हणतात. ते कोणत्या अर्थाने म्हणतात? लक्ष्यार्थाने म्हणतात, आहे की नाही? आणि कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हा शिका दिली वांगली रे,
आहे की नाही, असं म्हणतात आहे की नाही. काय चढगुण गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदरा शोभली रे. आणि काय हा काम कर्म अविद्या जंतू नरक मुताने भरली रे. ती त्वा आम्हाशी दिदली रे. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगली रे. तुकोबाराय असं म्हणतात, आपलं ज्ञानोबाराय असं म्हणतात की नाही. हे कोणत्या अर्थाने म्हणतात, तुझ वाच्यार्थाने म्हणतात. तर असं आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काही संत वाङ्मयाचं समन्वयपूर्वक अध्ययन करता येतं. नाहीतर मग आपण नेहमी हे आपल्या संप्रदायामध्ये अनेक प्रकारचे साधक आहेत आणि मग ते असं म्हणतात की अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम याजसाठी वनांतरा जातो सांडून या घरा. का हो तुम्ही दुसऱ्या वर्षात होते, विचारसागर चालला भंडारा डोंगरावर का गेले, ते म्हणतो याजसाठी वनांतरा जातो सांडून या घरा. अहो हे ते काही पण सांगायला लागले, हे मीच ब्रह्म आहे आणि मीच ईश्वर आहे. अहो देवाचं जीवाचं कुठं झालं का, त्याच्यात किती अंतर आहे, महद अंतर आहे. तेव्हा ते कानाला काय मला ऐकू ना. बरं तुकाराम महाराजांचा गाथा वाचला, तुकोबाराय सुद्धा असंच म्हणतात. तुकोबारायांच्याकडे एक पंडित आला आणि त्यांनी तुकोबारायांना सांगितलं की माझी योजना तुमच्याबरोबर काही संवाद करण्यासाठी आज झाली. तुकोबारायांनी त्याचं दर्शन घेतलं. संध्याकाळ झाली होती. त्यांनी सुरू केलं, ब्रह्म असा आहे, तत्वम अशी, याचा वाच्यार्थ, याचा लक्षार्थ, त्याच्यामध्ये जगन मिथ्यात्व कसं, त्याचं काय पंचलक्षण मिथ्यात्वाचं सांगणार, असं सांगायला लागलं. तुकाराम महाराजांनी गोधडी घेतली डोक्यावर आणि विठ्ठल 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 म्हणायला लागले. असं आमच्या तुकोबारायांचं काय हे चरित्र. हे तुकोबाराय आमचे काय आहेत, आदर्श आहेत. या ठिकाणी संत जे ज्या मार्गाने वेदमार्गे मुनी गेले तेनेची पण ते चालेलो, म्हणून आम्ही वेदांत ऐकत नाही असं आपल्याला वाटतं. तुकोबारायांनी जी गोधडी घेतली ती कशासाठी घेतली, त्या पंडिताला वाच्यार्थ लक्षार्थ हे फक्त पांडित्य होतं, त्याला अनुभव नव्हता. तुकाराम महाराज म्हणतात निरे कोणापाशी होय करज द्यारे मज दिन दुर्बळाचे. हा घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मिळवण बहु माझी. घरोघरी लोक विचारसागराच्या वृत्ती प्रभाकराच्या गोष्टी बोलतात म्हणे, परंतु त्याच्यामध्ये फार मिश्र आहे. परी मिळवण त्याच्यामध्ये मिश्रण झालेलं आहे. कशाचं, देह तादात्म्याचं. मी देह आहे, मी करता भोगता आहे असं समजतात आणि गोष्टी वेदांताच्या करतात. अशांची वाणी मी कानावर घ्यायला तयार नाही. निरे कोणापाशी होय, दूध जसं निरस पाहिजे तसं कोणाला जर अनुभव असेल तर ते सांगा. तुकाराम महाराज म्हणतात अनुभवाच्या वाचून जर कोणी सांगत असेल तर आम्ही त्याचं ऐकणार नाही. त्या अर्थाने तुकोबारायांची ती भूमिका आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी सामंजस्यपूर्वक समन्वयपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजे. हे ग्रंथाचं चिंतन जितकं बारकाईने पहिल्या श्रवणामध्ये आपल्याला खूप मोठं घडेल किंवा आम्हाला सांगता येईल असं नाही, परंतु जितकं अंतरंग चिंतन आपल्याला करता येईल तितका जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. आणि हे कधी होईल, जर आपण रात्रंदिवस वेदांत वाक्येषु सदा म्हणतो. जर रात्रंदिवस वेदांतातल्या एका एका पंक्तीचा अर्थ आपल्याला कशाने कळेल, याच्यासाठी जर आपल्या अंतकरणातली तळमळ दिवसेंदिवस वाढत राहील तर हे ग्रंथ जे असतात हे प्रासादिक असतात, महापुरुषांचे असतात. तर त्याचं केलेलं चिंतनाचा केलेला प्रयत्न हाच आपल्या बुद्धीची सूक्ष्मता, आपल्या बुद्धीचं पावित्र्य निर्माण करून त्या ठिकाणी हा अर्थ जसा स्वच्छ आरशामध्ये प्रतिबिंब स्पष्ट पडतं, तसा या ग्रंथकर्त्यांचा आशय आपल्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी स्फुरद्रूप होतो. म्हणून आपण याच्यासाठी भरपूर चिंतनासाठी शक्ती खर्च केली पाहिजे. आपण जास्तीत जास्त आपली जी बुद्धी, मन, चित्त, इंद्रिय सगळी एकवटून वेदांताच्या चिंतनात लावली तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा समन्वय कळतो. तर आता सांगतात मग हा जर एकत्व निश्चय करायचा असेल तर तो एकत्व निश्चय समजण्याकरिता तत् आणि त्वम या दोन पदाच्या वाच्यार्थ व लक्षार्थाचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. मग आपल्याला वाच्यार्थ लक्षार्थ कळला पाहिजे की नाही तत् आणि त्वम पदाचा, नाहीतर त्या दोघांचा ऐक्य का भेद याविषयीची आपली शंका कायम राहील की नाही. एक तर आपण दुराग्रही हो वा ह्या जीव आणि ईश्वराचा अभेद कसा होऊ शकतो असं दुराग्रह होईल, आहे की नाही. नाही तर मग गुरुजी सांगतात म्हणून माना, आहे की नाही. ते म्हणतात ना म्हणून माना, पण मनात काय आहे, माना झालं परंतु आहे कसा, आहे की नाही. जीवब्रह्माचा अभेद कसा अशी त्याच्या मनात शंका राहते. म्हणून यासाठी गुरुजी जे बोलतात त्यांचा आशय करण्यासाठी या पदांचा आपल्याला वाच्यार्थ आणि लक्षार्थ या दोन्हींचंही ज्ञान होणं आवश्यक आहे. आणि ते ज्ञान कसं,
यथार्थ म्हणजे अर्थ म्हणजे विषय जसं आहे तसं कळलं पाहिजे. म्हणजे जे कुटस्थ चैतन्य कसं आहे तर ते असंग निर्विकार आहे. ब्रह्मचैतन्य कसं आहे असंग निर्विकार आहे असं आपल्याला कळलं पाहिजे. उपाधी माया किंवा उपाधी बुद्धी ही खोटी आहे असं कळलं पाहिजे. परंतु ती कशी आहे एक सत्वगुणाची असल्यामुळं त्या उपाधीमध्ये त्याच्या अधिष्ठानाचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची योग्यता आहे. त्याच्यातही योग्यतेमध्ये तरतंभाव आहे. जीवाची उपाधी मलिन सत्वात्मक आहे की नाही. सत्वगुणात काय होतं ज्ञान. सत्वगुण हा प्रकाशक आहे. सत्वात संजायते ज्ञान. पण सत्वगुण कसा आहे या ठिकाणी शुद्ध सत्वगुण आहे. माया उपाधीमध्ये माया उपाधी कशी शुद्ध शुद्ध सत्वात्मिका माया आहे की नाही. आणि ही अविद्या कशी आहे त्या जीवाची तर मलिन सत्वात्मक अविद्या अशा उपाधी. हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे लक्षात आलं पाहिजे. असे ज्ञान झाल्यानंतर आचार्यद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते. आता काय हे ह्या वेदांताची परंपरा आहे. खरं जर आपण बारकाईनं पाहिलं तर असं आहे की ते सांगतात जर मनुष्याला तत् आणि तोम पदाचा वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ कळला तत् आणि तोम पदाचा आणि अशा वेळेला जर त्याला श्रीगुरूंनी तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला की ते तू आहेस मग अशा वेळेला लक्षार्थाने दोघांचं काय आहे ऐक्य. तर अशा पुरुषाला तत्त्वम अशी हे जे महावाक्य आहे श्रुतीतलं ते महावाक्य ऐकल्या बरोबर ते सांगतात की असे ज्ञान झाल्यानंतर असे ज्ञान म्हणजे काय जीव आणि ब्रह्म यांच्या लक्ष्य स्वरूपात ऐक्य आहे किंवा मी आणि ब्रह्म आहे की नाही यांच्या आत्मा आणि ब्रह्म यांच्या लक्ष्य स्वरूपात ऐक्य आहे असं एकदा त्याच्या तत्वम पदाचं शोधन झालं. आणि आचार्यद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर आणि आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे श्रीगुरू आले आणि त्या श्रीगुरूंनी आपल्याला ते जे तत् आणि तोम पदाचं लक्ष ते लक्ष एकच आहे म्हणजे ते तू आहे. तत्त्वम अशी जीवाचा आणि ईश्वराचा लक्षार्थ एकच आहे म्हणजे तुझा. इथं जीव म्हणजे कोण तूच ते ब्रह्म आहे किंवा विशुद्ध ब्रह्म तूच आहे. ब्रह्मचैतन्य तूच आहे. तुझं जीव चैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य. असं जर तत्वमसी महावाक्याचं प्रथम श्रवण झालं की जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं की त्याच क्षणी त्याला काय वाटतं अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे फक्त तत् आणि तोम पदाचा जर वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ व्यवस्थित कळला असेल आणि त्याच्या जीवनामध्ये श्रीगुरू आले आणि त्या श्रीगुरूंनी तत्वमसी महावाक्याचं उच्चारण केलं ते ब्रह्मत्व आहे असं प्रथम श्रवण केल्याबरोबर त्याला काय कोणतं ज्ञान होतं मी ब्रह्म आहे. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे म्हणजे माझं आणि माझा आणि ब्रह्माचा अभेद आहे असं ज्ञान होतं. बघा एवढी मोठी आपली वेदांताची परंपरा आहे का श्रीगुरूंच्या मुखातून उच्चारण केलेलं तत्वमसी महावाक्य जर त्याच्या लक्षार्थ आणि वाच्यार्थाचं ज्ञानपूर्वक झालं असेल तर काय होतं आपल्याला तत्काल जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं. काही शंका असल्या तर करत जा. याच्यामध्ये खूप शंका शास्त्रकारांनी केलेल्या आहेत. जर कोणाला आल्या तर करा नसल्या तर कशाला उगीच वेळ घाल. नसलेल्या शंका घेऊन आणखीन आपल्या अंतःकरणामध्ये दोलायमान स्थिती कशासाठी करायची. तर त्या शंका जेव्हा येतील पुढं कोणी आपण दुसऱ्या ग्रंथाचं चिंतन करताना तेव्हाही त्याच्यामध्ये अनेक मतांतर आहे. वेदाच्या अनुसरण करणारे लोक सुद्धा या अशा प्रकारच्या वाक्यांनी परोक्ष ज्ञान होतं की अपरोक्ष ज्ञान होतं. तर जसा विषय येत जाईल पुढं तसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पण आता या ठिकाणी यांनी मात्र असं सांगितलं की बघा वेदांताची परंपरा जर श्रीगुरूंच्या सहवासात आलेला जीव त्याला जर श्रीगुरूंनी सांगितलं की ते ब्रह्मत्व आहे तत्वमसी तर त्याला ह्या वाक्याचा उच्चारण केलेल्या वाक्याचा जेव्हा त्याच्या श्रोत्राशी संबंध होतो कानाशी संबंध होतो त्यावेळेला प्रविष्टवा कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोरोहम साक्षात परमात्मा त्याच्या हृदयामध्ये प्रविष्ट होतो. नाम त्याला मी परमात्मा आहे मीच ब्रह्म आहे अशा प्रकारचं ज्ञान होतं. आचार्यद्वारा असे ज्ञान झाल्यानंतर असे ज्ञान म्हणजे काय ज्ञान जीव आणि ब्रह्माच्या हे बघा मी पुन्हा वाचतो आता ह्या पदाचा अर्थ सांगा. हे प्रत्येक कायम चिंतन करीत जावं. म्हणजे तो एकत्व निश्चय समजण्याकरिता तत् आणि त्वम
या दोन पदाचा वाच्यार्थ व लक्षार्थाचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. असे ज्ञान झाल्यानंतर म्हणजे काय? वाच्यार्थ आणि लक्षार्थाचं ज्ञान झाल्यानंतर आणि नंतर आचार्यद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर आणि आचार्याने तत्वमसी हे महावाक्य आणि त्याचं प्रथम श्रवण झालं. याच्यामध्ये खूप मोठा विचार आहे. हे आचार्यांच्या द्वारा मात्र झालं पाहिजे, म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि अनुभूती संपन्न. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. तुकाराम महाराज आता 350 वर्षात किती कविता झाल्या आहे की नाही, किती कवी झाले, त्यांची नावं सुद्धा नाही. मोठमोठे कवी झाले त्या काळामध्ये, त्यांची नावं सुद्धा कुठं नाही. आणि तुकोबारायांचं मात्र ग्रंथ आज चतुशताब्दी किती पूर्ण जगभर साजरी होते. तुकोबारायांचे अभंगवाणी का म्हणून एवढी लोकप्रिय झाली, तर याचं मुख्य कारण आहे का तुकाराम महाराज म्हणतात की मी असं बोलविले बोल पांडुरंगे, मला भगवंतानी बोलवलं. साळुंखी मंजुळ बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाची, मला बोलविले बोल पांडुरंगे. परमात्म्याने मला हे अशा प्रकारचं बोल काय नाही माझी वाणी पदरीची, माझी वाणी पदरची नाही, किंवा मला कुठं कवी व्हावं आणि टलाट हिंगणबेट अशा रीतीनं व्हावं, काहीतरी लोकांमध्ये प्रसिद्धी व्हावी, हा भाग नाही. म्हणून तर देवाने त्या बुडवलेल्या वह्या, रामेश्वर भट्टांनी बुडवण्याला भाग केलेल्या वह्या, तर उदकासहित काय दगडासहित जळी दगडासहित वह्या तारी येल्या दैशा लाया. याचा अर्थ हे जे वाङ्मय आहे हे कसं होतं, प्रासादिक होतं. दुसरी गोष्ट मुख्य अशी होती की ते शब्द आपल्याला जवळचे का वाटतात, तर तुकोबारायांनी त्याचा अनुभव घेतला आणि मग सांगितलं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, सेवितो हा रस वाटितो आणि का, मी अगोदर त्याचं सेवन करतो आणि मग सांगतो. नाही तर लोकांना नुसतं म्हणत नाही, राम म्हणता रामची होईजे, पदी वैसोनी पदवी घेजे, ऐसे सुख वचनी आहे, ऐकी नाही. पुढे काय, विश्वासे अनुभव पाहे, रामरसाची आचवी आन रस रुचती केवी. एवढं जरी सगळं सांगितलं तरी आपण ऐकणार नाही. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात, तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे, मी स्वतः याचा अनुभव घेतला आणि मग तुम्हाला सांगतो. सेवितो हा रस वाटितो अनिका, मी अगोदर सेवन केलं रामरसाचं आणि मग तुम्हाला त्या रामरसाचं महात्म्य तुम्हाला सांगतो. तसं श्रोत्रिय म्हणजे ज्याला शास्त्रज्ञान आहे, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची अंतकरणाची वृत्ती स्थिर झालेली आहे आणि याशिवाय जो अत्यंत उदार आहे, मुमुक्षूच्या कल्याणाविषयी ज्याच्या अंतकरणात अत्यंत कळवळा आहे, त्याला म्हणतात उदार किंवा कृपाळू. अशा प्रकारचं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि उदार अशा श्रीगुरूंनी त्या अधिकारी शिष्य ऐके नाही, अधिकारी म्हणजे काय, 3 साधन त्रय संपन्न ऐक का, साधन चतुष्टय संपन्न असा जर मुमुक्ष असेल तर त्यांनी ज्या वेळेला हे तत्वमसी आईशी वाणी एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तत्क्षणी जागिन्नला, काना वचनाची भेटी सरी साची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवनू एकोज. असं जगामध्ये कोणतं तरी आहे का मनुष्याला कायमच परमानंदाची प्राप्ती आणि काय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असं ज्याचं स्वरूप आहे असा मोक्ष, आणि तो प्राप्त व्हायला किती कष्ट, तर चुटकी वाजवायला जेवढे कष्ट तेवढं तत्वमसी आहे की नाही. एवढं फक्त वाक्य श्रवण केलं की त्या पुरुषाचा उद्धार झाला, तो कृत्य झाला, कृतार्थ झाला. अशा प्रकारची सोय वेदाने आपली करून ठेवलेली आहे. तर तत् आणि त्वम या असे ज्ञान झाल्यानंतर आचार्यद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते. म्हणजे प्रथम श्रवण झालं. आता तुम्ही सांगा, हे आपल्याला प्रथम श्रवण झाले का हजारो वेळा आपण ऐकले आता महिन्यामध्ये तत्वमसी वाक्य आहे की नाही. आता काही शंका तरी जर वेद सांगतो आहे की नाही, प्रथम श्रवण झालं की तुम्हाला होणारं ज्ञान काय आहे, परोक्ष ज्ञान आहे. आता का अपरोक्ष ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान आहे का अपरोक्षच होतं, अपरोक्षच होतं. आता आपल्याला काही जो मनुष्य म्हणजे आपण कोणत्या मुक्तीला प्राप्त झालो, जीवन मुक्तीला प्राप्त झालो. आता जरी आपण कशाही प्रकारचा आपला व्यवहार झाला प्रारब्धानुसार, जेव्हा आपला देह पडेल तेव्हा आपण आता जन्माला येऊ का, नाही. आता काही शंका घेण्याचं काही कारण आहे का. मग एकदा ऐकल्यावर जर होतं तर पुढे ऐकण्याची काही गरज आहे का, आता पुढे ऐकण्याची सुद्धा गरज नाही आणि खरोखरच गरज नाही.
पण आपल्याला काय असं कसं असेल, अहो अजून तर 10च पानं झाली, आहे की नाही. हा मग आता ऐका सगळं, आहे की नाही. सगळं ऐकण्याची गरज आहे. नाहीतर जर त्याचा विश्वास असेल तर त्याला आता मी ब्रह्म आहे असा जर निश्चय झाला, त्याला काय करायचे आता, आहे की नाही. आपण मला वाटतं चिंतन केलं होतं. कर्ण आयुष्यभर, आहे की नाही, त्याचं आयुष्यभर कर्ण काय समजत होता, मी एका सारथ्याचा पुत्र आहे, एका दासी पुत्र, काय राधेय आहे, मी राधेचा पुत्र आहे. होता कोणाचा तो, कुंतीचा होता, आहे की नाही. तो सूर्यापासून झालेला, तो खरा पांडव होता का तो कौरव होता, पांडव होता. तो काय सारथी होता का, नव्हता. परंतु तो आयुष्यभर दुःखात होता. बरं शूर कमी होता का पांडवांपेक्षा, का पांडवांचा भाऊच होता, पांडवांचा भाऊ होता. पण आयुष्यात त्याला कधी मी पांडव आहे असं वाटलं का, सगळं जीवन गेलं त्याचं. शेवटी ज्या वेळेला त्यांनी प्रतिज्ञा केली की मी उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन, ही गोष्ट जेव्हा कुंतीच्या कानावर गेली, कुंतीला वाटलं की कर्ण हा शूर आहे आणि हा आपल्या सर्व 5 पुत्रांना मारेल. मग त्यावेळेला कुंतीने काय केलं की कर्ण आपला खाली मान घालून, कारण तो काही राजपुत्र नव्हता, त्याच्या मनात कायमचं शल्य होतं की त्याला जेव्हा राधासूत, राधेय किंवा सारथीपुत्र असं म्हणत होते तेव्हा त्याला फार वाईट वाटायचं. मी ह्या क्षत्रिय कुळामध्ये श्रेष्ठ अशा राजांना देखील पराभूत करण्याचं माझं सामर्थ्य असताना मला मात्र सगळे लोक सारथ्याचा पुत्र असं संबोधतात, याची त्याच्या मनामध्ये फार हळहळ होती. तो खाली मानेने चालला होता. कुंती काळजीत पडली होती, उद्या न जाणो हा यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, हा उद्या आपल्या सर्व पुत्रांना संपवून टाकेल, मग काय करावं या चिंतेत होती. आणि त्यावेळेला कुंतीनं त्या कर्णाला हाक मारली, कर्णा वर ये. त्याप्रमाणे तो वर गेला. त्यांनी दर्शन घेतलं कुंतीचं आणि कुंतीनं त्याला सांगितलं की कर्णा, कोण म्हणतो तू राधे आहे, तू कौंतेय आहे, तू ह्या कुंती मातेच्या उदरातून जन्माला आलेला आहे, तेव्हा तू खास क्षत्रिय आहेस आणि तू आपल्या भावांचा वध करायला निघाला आहे, तू निष्पांडवी पृथ्वी करायची असं म्हणतो. बाकीचं जाऊ द्या. कर्णाने हे ज्या वेळेला विचार ऐकले, मी कौंतेय आहे ह्या, तर तो काय म्हणला, मी राधे नाही तर कोण आहे, कौंतेय. खाली मान घालून गेलेला कर्ण छाती काढून खाली जिना उतरून आला, आहे की नाही. आणि रस्त्याने कोण म्हणतं मी राधे आहे, मी कौंतेय, झालं की नाही त्याला ज्ञान. आणि हे ज्ञान होण्यासाठी त्यांनी कोणत्या डोळ्याचा उपयोग केला का कानाचा उपयोग केला, की कोणत्या इंद्रियाचा उपयोग केला, फक्त शब्द प्रमाण. त्या कुंतीनं सांगितलं की तू कौंतेय आहेस, ते वाक्य ऐकलं आणि त्या कानाशी त्याचा संबंध झाला आणि त्याच्या हृदयात पूर्णपणे निश्चय झाला, बुद्धीचा निश्चय झाला की मी कौंतेय आहे, मी राधेय नाही. म्हणजे हे कोणतं प्रमाण आहे, शब्द प्रमाण. आता त्यांनी किती तर्क केला असते, काय तर्क केला असतं म्हणजे तो कौंतेय ठरला असता. आणि त्यांनी कोणत्या डोळ्यांनी मी पाहतोच मी कौंतेय का राधे, कळलं असतं त्याला कधी, या तोग इंद्रियांनी, रसने इंद्रियांनी, कोणत्याच इंद्रियातनी त्याला कळलं नसतं. आणि त्याला या श्रोत्रेंद्रियांनी कळलं नसतं. पण श्रोत्रेंद्रियाला योग्य व्यक्तीचे शब्द, प्रमाणभूत शब्द जेव्हा ऐकायला मिळाले, त्याला काहीच वेळ लागला नाही, आहे की नाही. स्वामी महाराज म्हणायचे, फुलकुस करायला तरी वेळ लागतो, चुटकी वाजायला वेळ लागतो, त्याच्यापेक्षा ब्रह्मज्ञान व्हायला कमी वेळ. फक्त गुरूंचं वाक्य तत्वमसी आणि हा म्हणतो अहम ब्रह्मास्मी, त्याला काय वेळ लागतो, आहे की नाही. पण माणसाला वाटतं एखादी गोष्ट इतकी सोपी असल्यावर असं कुठं झालंय का, असं असतं, याजसाठी जप, याजसाठी जप, याचेही अमुप ग्रंथ केले, आहे की नाही. उर्वीचे भ्रमण याजसाठी, असं काय तुम्ही म्हणता, आहे की नाही. हा मग बरोबर आहे, स्वामी महाराज म्हणजे बरोबर आहे, सर्व केलं पाहिजे. याजसाठी जप, याज. जर आपल्याला त्या कौंते याला कर्णाला संशय राहिला नाही, खरं ज्ञान म्हणजे काय, त्या ज्ञानात संशय नसला म्हणजे झालं. म्हणून त्या ज्ञानाविषयी प्रामाण्य असलं पाहिजे. ज्ञान तर झाले पण याला ज्ञानच म्हणतात हे वाटलं पाहिजे ना, हेच ज्ञान आहे की नाही. आणि हे कधी होतं, त्या प्रमाण वाक्यावर आपली काय असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. म्हणून ते म्हणतात की श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियः, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. हे असं ज्ञान झालं की तो पराशांतीला प्राप्त होतो. पराशांतीला प्राप्त होतो म्हणजे त्याला पाठामध्ये गाढ अशा प्रकारची झोप येते. ती समाधीच आहे ना, निद्रा समाधी स्थिती. ज्ञान झाल्यानंतर ज्ञानी पुरुषाची झोप सुद्धा काय आहे, समाधीच आहे, असं स्वतः आचार्य म्हणतात. त्याचा अनुभव आपण पाठामध्ये बसून घेतो, त्याची सिद्धी करतो, है की नाही. असे ज्ञान झाल्यानंतर आचार्यद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर
जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते. म्हणून तत्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. मग खरं जीव ब्रह्मैक्य ज्ञान जे उत्पन्न होतं प्रथम श्रवणाबरोबर, त्याला कारण कोण आहे? तत्वमसी हे महावाक्य आहे. नाही की नाही? तत्वमसी महावाक्याच्या श्रवणाने होतं का जेव्हा हे ज्ञान होतं तेव्हा तत्व आणि त्वम पदाच्या अर्थाचं शोधन होतं. त्या पदार्थ शोधन झालं नाही तर तुम्हाला तत्वमसी महावाक्य श्रवण करून तरी जीव ब्रह्मैक्य होईल का? नाही. तर त्याचं काय कळलं पाहिजे? लक्ष्यार्थ कळला पाहिजे आणि लक्ष्यार्थातलं ऐक्य कळलं पाहिजे. म्हणजे तत् आणि त्वम पदार्थ काय झालं पाहिजे? शोधन. तरच जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होईल. म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होण्याचं सर्वात अंतरंग साधन काय आहे? ज्या वेळेला तत् आणि त्वम पदाच्या अर्थाचं किंवा तत्वम पदार्थाचं शोधन होईल. शोधन होईल म्हणजे त्याचा उपाधीचा भाग जो आहे तो सगळा टाकला जाईल. ऐक नाही, तो कल्पित आहे आणि त्याचा उपाधीचा भाग टाकून खाली अवशिष्ट राहिलेलं जे निरुपाधिक स्वरूप, त्या निरुपाधिक स्वरूपातच ऐक्य होईल. काय आहे? आपण कदाचित चिंतन सांगितलं असेल एखाद दिवस. शोधन आपण तत्वम पदार्थाचं शोधन म्हणजे काय? आमच्या आयुर्वेदमध्ये असं सांगतात, गैरिकाचं शोधन करायचं. गिरू असतो ना, तो औषधाला वापरायचा तेव्हा त्याचं शोधन करायचं. इथं डॉक्टर साहेब आहेत. किंवा सांगतात की दुसरा एखादा धातू जो खनिज धातू असतो त्या खनिज धातूचं शोधन करायचं. मग ते शोधन करताना काय सांगतात की तो गोमूत्रामध्ये काही दिवस ठेवायचा, दुधामध्ये काही दिवस ठेवायचा. शिलाजत आहे, तो शिलाजत नावाचं खनिज पदार्थ असतो, भूमीतले दोष त्याच्यामध्ये असतात. मग त्याचं शोधन करायचं म्हणजे काय? तो पाण्यात ठेवला म्हणजे त्यातले काही असणारे मालिन्य त्याच्यात विरघळून जातं. दुधामध्ये त्याच्यामध्ये काही असणारे धातूचे अंतर्गत दोष ते त्याच्यामध्ये विरघळून जातात. नंतर अशा प्रकाराने तो धातू निर्दोष होतो. तसं तत्वम पदार्थामध्ये काय झाले? तत् आणि त्वम याच्यामध्ये वाच्यार्थ आलाय, आहे की नाही? मग त्याचं शोधन करायचं म्हणजे काय करायचा? त्याच्यामध्ये वाच्यार्थाचा परित्याग करायचा आणि मग खाली राहिलेले जे शुद्ध स्वरूप आहे की नाही, त्या शुद्ध स्वरूपाला म्हणायचं की त्या तत्पदार्थाचं शोधन झालं. शोधन होऊन खाली राहिलेला उपाधीच्या भागाचा परित्याग करून खाली राहिलेलं केवळ अधिष्ठान, आहे की नाही? तसं जीवाचाही उपाधी जो आहे बुद्धी किंवा अज्ञान त्याचा परित्याग करायचा. शोधन करायचं म्हणजे काय करायचा? उपाधीला दूर सारायचं, उपाधीचं निराकरण करायचं आणि मग राहिलेला जो अवशिष्ट भाग त्याला म्हणायचं की त्या तत्पदार्थांचं शोधन झालं, आहे की नाही? शोधन होऊन कोणाला अवशिष्ट ठेवलं? वाच्यार्थाला, आहे की नाही? लक्ष्यार्थाला. कशाला उर्वरित ठेवलं? लक्ष्यार्थाला. म्हणून आपण बारकाईनं या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसल्या पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे की वाचत असताना आपण म्हणतो कळलं नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी पहा, ज्ञानेश्वर महाराज सारखं म्हणतात देखे पाहे, आहे की नाही? पाहे पा दूध पवित्र आणि गोड. असं जाणं सुद्धा म्हणतात पहा. जसं आपल्याला घटपण म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे वाटतं, काय की नाही? कंबू बारीक गळ्याचं मातीचं भांड. तसं हे तत्वम अशी यांनी काय झालं पाहिजे? आपल्याला त्याचा अर्थ दिसला पाहिजे. अरे तत् म्हणजे तर कुठंच आपलं ब्रह्मचैतन्य, त्वम म्हणजे कुठंच चैतन्य, ते मी आहे असं त्या पदाचा हे म्हणजे फक्त आपल्याला बुद्ध्याधिष्ठान चैतन्य म्हणजे त्वम म्हणजे अहम, आहे की नाही? असं आपल्याला त्या पदाचा अर्थ दिसला पाहिजे. माऊली फार ठिकाणी पहा देखे पाहे असं सारखं म्हणत राहतात. त्याचा अर्थ या पदांचा काय दिसला पाहिजे? आपल्याला अर्थ दिसला पाहिजे. आणि तसा जर कळला नाही तर मग ह्याच्यातून किती तत्वमसी ऐकलं तरी त्याचा बोध होणार नाही. किती जरी म्हटलं तत्वमसी तरी आपल्याला काय वाटतं? किती म्हशी असंच वाटतं. ह्याच्याशिवाय काही बोध होत नाही. स्वामी महाराज सांगायचे लहान मुलं एकमेकाला स्पर्धा लावून शिव्या देतात आणि शिव्या देऊन झालं की एकमेकाच्या हातावर टाळ्या घेतात, आहे की नाही? कारण का दोघांना बिचाऱ्यांना शिव्यांचा अर्थच कळत नाही. आणि जर आपल्याला अर्थ कळतो तर एखाद्याने एक शब्दाचं उच्चारण केल्याबरोबर आपले डोळे कसे लाल होतात, आपण बाह्य सावरतो का? तर त्या शिव्यांचा अर्थ कळतो. तसा आपल्याला तत्वमसी महावाक्याचा काही झाला पाहिजे, यथार्थ अर्थ ज्ञान झालं पाहिजे. असं कळलं तर फक्त काना वचनाची भेटी असं सांगतात. म्हणून तत्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. मग खरं जर पाहिलं तत्वम पदार्थ शोधन हे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं अत्यंत अंतरंग साधन आहे की नाही? केवळ श्रवण केल्याने होईल का? का श्रवण केल्याने होणार नाही. तत्वम पदार्थ शोधन झालं त्याच क्षणी तुम्हाला जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होईल. मग अंतरंग म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं अंतरंग म्हणजे अत्यंत दूरचं, आहे की नाही? तर का अत्यंत जवळचं? मग अत्यंत जवळचं साधन कोणतं आहे?
तर त्या ठिकाणी कर्म, उपासना आहे की नाही, विवेक, वैराग्य ही साधनं आहेत का नाही अत्यंत जवळची? हा, का दूरची आहेत? का बहिरंग आहेत? का बहिरंगालाच दूरची म्हणतात? का अंतरंगालाच समीपची म्हणतात? हा, असं सगळं बरोबरच आहे ना. म्हणून तत्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. आता जर ह्या परिभाषा, याचा आशय, याची धाटणी आहे की नाही जर आता लक्षात आली, तर पुढे आपण 4-4, 5-5 पानं जरी वाचली तरी तुम्हाला कंटाळवाणं होईल का बा इतकी कमी का वाचली, आहे की नाही? तर अगोदर आपण हे सगळं चांगल्या प्रकाराने आपल्याला परिभाषित ग्रंथाचा रोग काय आहे हा आपल्या लक्षात आला, त्याचा कल कसा आहे, त्याच्यातून नेमका ग्रंथाचा विषय काय आहे हे लक्षात आल्यावर आपण अधिकारी तर आहोतच. त्यामुळं आपल्याला आपोआप पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या उमगत जातील आपोआप सगळ्या. तर ते सांगतात म्हणून तत्वम पदार्थ शोधनच जीव ब्रह्मैक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. श्रवण, मनन, निधी, ध्यासन हे तिन्ही नाहीत. हे तिन्ही नाहीत एक म्हणजे काय? हे तिन्ही नाहीत म्हणजे श्रवण नाही, मनन नाही, निधी ध्यासन नाही. हा, तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची अत्यंत अंतरंग साधन, अत्यंत अंतरंग साधन तत्वम पदार्थ शोधन ही आहे. श्रवण, मनन आणि निधी ध्यासन आणि मी अशा मागच्या वाक्याचा आणि पुढच्या वाक्याचा त्याच्या पुढच्या वाक्याचा असा संदर्भ जोडून का चिंतन करण्याची आपल्याला पद्धत लागली पाहिजे. नाही तर हे तिन्ही नाहीत. काय एखादा काही म्हणतात विचारसागरात आम्हाला ही पंक्ती कळलीच नाही. कोणती? की श्रवण, मनन, निधी, ध्यासन ही तिन्ही नाहीत. तिन्ही जर नसतील तर आम्हाला त्याची लक्षणं कशाला केली अगोदर, ऐके नाही? कशाला उगीच वगैरे आम्हाला काय युक्तीने उपक्रम उपसंहार पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चया श्रवण असे म्हणतात. ही व्याख्या पाठ करायला काय सोपं आहे का? ऐके नाही? किती कष्ट लागले आम्हाला. आणि पुन्हा म्हणतात की श्रवण, मनन, निधी, ध्यासन ही तिन्ही नाहीत. अरे बाबा त्याचा माग संदर्भ आहे, ऐके नाही? अंतरंग साधन जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा अंतरंग साधन तत्वम पदार्थ शोधन आहे. श्रवण, मनन, निधी, ध्यासन ही जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची साक्षात साधन नाही, ऐक नाही? असं साक्षात अंतरंगत्व त्यांना नाही. श्रवण, मनन, निधी, ध्यासन ही तिन्ही नाहीत. या तीनचा उपयोग महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते त्याविषयी उत्पन्न होणारे जे संशय विपर्य त्यांचा नाश करण्यात आहे. मग या तिन्ही साधनांचा जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये जर तुम्ही म्हणता उपयोग नाही, अंतरंग साधन कोणतं आहे? श्रवण, मनन, निधी, ध्यासन, आपलं तत्वम पदार्थ शोधन. मग ह्या तिन्ही साधनांचा उपयोग काय, आहे की नाही? मग ही तिन्ही साधना आत्मावारे द्रष्टव्या, आत्म्याचं दर्शन करायचं, ते तत्वम पदार्थ शोधनपूर्वक करायचं, आहे की नाही? पण मग ही श्रवण आत्मावारे द्रष्टव्या, आत्मदर्शन, साक्षात्कार करा असं सांगताना हे पुढे कशासाठी सांगितलं? श्रोतव्या, मंतव्या, निधिध्यासितव्या, आत्म्याचं श्रवण करावं, आत्म्याचं मनन करावं, आत्म्याचा निधिध्यास करावा. ही साधनं कशासाठी सांगितली अशी आपल्याला शंका येईल की नाही? मग त्या शंकेच्या निराकरणासाठी सांगतात की तिन्ही उपयोगाचे आहेत. पण कशी? या तिन्हींचा उपयोग महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते. म्हणजे आपण महावाक्याचं श्रवण केला तर या तिन्हींचा उपयोग सांगतात. महावाक्य आपण श्रवण केलं, महावाक्य तत्वम अशी, या नंतर काय झालं? जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न झालं. महावाक्य श्रवण केलं की जीव ब्रह्म तत्वम अशी, त्याचं तत्वम पदार्थाचं शोधन झालं तर काय ज्ञान होतं? की मी ब्रह्म आहे, ऐके नाही? महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते, जीव आणि ब्रह्माच्या एकत्याचं ज्ञान व्हायला साधन काय आहे? महावाक्याचं श्रवण. आणि ते झाल्यानंतर त्याविषयी उत्पन्न होणारे जे संशय विपर्य त्यांचा नाश करण्यात आहे. म्हणजे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न झालं, परंतु त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न झाल्यानंतर त्या ज्ञानाविषयी काय होतात? पुन्हा अंतःकरणात संशय निर्माण होतात. हे जीव आणि ब्रह्म यांचा भेद सत्य आहे की अभेद सत्य आहे? पुन्हा शास्त्राला जीव ब्रह्माचा भेद सांगायचा आहे की अभेद सांगायचा? पुन्हा मी ब्रह्म आहे का मी देह आहे? मी ब्रह्म आहे का मी करता भोगता सुखी दुःखी अल्पज्ञ अल्पशक्तिमान असा जीवच खरा आहे? अशा प्रकारचे संशय किंवा विपर्य म्हणजे विपरीत भावना. मी देह आहे ही काय झाली? विपरीत भावना.
आणि शास्त्राचं तात्पर्य काय आहे? जीव ब्रह्मैक्य आपलं कर्म आणि उपासनेने मोक्ष आहे असं झालं तर हा संशय झाला की नाही? कर्म उपासनेने मोक्ष का जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्ष? वास्तविक तत्वमसी महावाक्य ऐकलं, त्याला जीव आणि ब्रह्माच्या एकतेचं ज्ञान झालं आणि नंतर पुन्हा संशय निर्माण झाले की खरं खरं मी ऐकलं खरं तत्वमसी महावाक्य, परंतु त्यामध्ये तत्वमसी महावाक्याच्या द्वारा वेदाला जीव आणि ब्रह्म यांची एकता सांगायची का भेद सांगायचा, कर्माने मोक्ष सांगायचा की उपासनेनं? बरं मला ज्ञान झालं पण मला कधी कधी पुन्हा मी देह असं वाटतं, तेव्हा मी देह आहे का मी ब्रह्म आहे? तर मी बहुतेक देहच आहे अशी विपरीत भावना होते. आणि अशी जर होत असेल म्हणजे अंतःकरणात संशय किंवा विपर्य हा काय झाला? प्रतिबंध. त्यामुळे काय होतं? जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होऊ नये हे असे जर संशय आणि विपर्य झाले तर त्याला काय होतं? जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं तर त्यानं तुम्हाला काय झालं? पुढचं फल काय व्हायला पाहिजे? मोक्ष फल व्हायला पाहिजे, निष्प्रतिबंध आनंदानुभूती यायला पाहिजे आणि ती तरी येत नाही. याचाच अर्थ काय? काहीतरी जसं अग्नीचा चुलीवर तापताना दिसतो आणि त्याला हातात लावला तरी पोळत नाही, याचा अर्थ काय? त्या अग्नीची जी दाहक शक्ती आहे की नाही, अग्नी म्हणलं की पोळलाच पाहिजे की नाही? नकळत पाव जरी अग्नीवरी पडे, नकळत पडला तरी भासतो आणि हातात घेतला तरी काही होईना, त्याच्यावरून चाललं. ते बघा ते पाचलेगावकर महाराज, त्या पाचलेगावला ते यज्ञ करायचे आणि त्या यज्ञामधून स्वामी महाराज होते, अजूनही तो यज्ञ चालू आहे तिथं, लोक विस्थावावरून चालत जातात, काही होत नाही. का बरं होत नाही? अग्नी म्हणलं की त्याची दाहक शक्ती आहे ना, त्या दाहक शक्तीला काहीतरी प्रतिबंध केला. त्यांच्याजवळ काही मंत्र म्हणा किंवा मणी आहेत, ते मणी ठेवलं की काही होत नाही, त्याच्या दाहक शक्तीचा परिणाम होत नाही. तसं तत्वमसी महावाक्य आपण ऐकलं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न झालं, त्याचं फल म्हणजे काय? निष्प्रतिबंध आनंदानुभूती, आणि आम्हाला तर ती काही होत नाही, याचाच अर्थ त्याचा प्रतिबंध झाला. मग जर तुम्ही जर एखादा मनुष्य अग्नीवरून हसत चालत जातो आणि तो म्हणतो बघा हे माझंच सामर्थ्य, वास्तविक ते मनाचं सामर्थ्य त्याला माहित होतं, तो म्हणतो असं, तो म्हणतो हे कशामुळे झालं? कशामुळे? मला मंत्र येतात, त्या मंत्राचं हे सामर्थ्य. तो म्हणतो चालवा बरं पुन्हा एकदा जा, हळूच मनी काढून घेतो की लगेच शंख करायला सुरुवात करतो, आहे की नाही? तसं प्रतिबंध जर निवृत्त झाले तर प्रतिबंध निवृत्त झाल्याबरोबर याला काय होईल की निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येईल. मग आता हे प्रतिबंध कोणते? तर ते प्रतिबंध आहेत संशय आणि विपर्य, विपरीत भावना आणि संशय किंवा शंका असं त्याला म्हणतात. म्हणजे याचा अर्थ ते संशय आणि विपरीत भावना दूर केली तर त्याला काय होईल? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचं फल निष्प्रतिबंध आनंदानुभूती येईल. मग आता इथं प्रतिबंध कोणते झाले? संशय आणि विपर्य. मग आता काय झालं पाहिजे? त्याची निवृत्ती झाली पाहिजे. तर या तीनचा उपयोग म्हणजे तीन काय? श्रवण, मनन आणि निधिध्यासन, या तिन्हींचा उपयोग. महावाक्य श्रवणानंतर जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होते, महावाक्य श्रवण झालं की जीव ब्रह्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं आणि त्याविषयी उत्पन्न होणारे जे संशय विपर्य, त्याविषयी म्हणजे काय? जीव ब्रह्मैक्य ज्ञानाविषयी उत्पन्न होणारे जे संशय किंवा विपर्य म्हणजे विपरीत भावना, यांचा नाश करण्यात आहे. यांचा नाश करण्यात काय आहे? तिन्हींचा उपयोग आहे. तिन्हींचा म्हणजे विवेक, वैराग्य का श्रवण, मनन आणि निधिध्यासन, यांचा त्याच्यामध्ये काय उपयोग आहे. आता तुम्ही बोलून गेले असंभावना आणि विपरीत भावना किंवा संशय, त्याला असंभावनालाच काय म्हणतात? संशय. तेव्हा संशय म्हणजे काय आणि विपर्य म्हणजे काय किंवा विपरीत भावना म्हणजे काय? संशयाला दुसरं नाव काय इथं? असंभावना आणि विपरीत भावना. पण असंभावना म्हणजे काय आणि विपरीत भावना म्हणजे काय हे आपल्याला अगोदर कळलं तर मग असंभावनेची निवृत्ती कशाने होईल आणि विपरीत भावनेची निवृत्ती कशाने होईल हे आपल्याला पाहता येईल. असंभावनेमध्ये काही प्रकार आहे का? हो आहे. एक आहे प्रमाणगत असंभावना आणि एक दुसरी आहे प्रमेयगत असंभावना आणि तिसरी आहे विपरीत भावना. तर प्रमाणागत संशयासाठी पुन्हा तुम्हाला श्रवण करावं लागेल, म्हणजे श्रवणाचं सार्थक आहे. नंतर प्रमाणगत संशय असतील त्याच्यासाठी मनन केलं पाहिजे आणि विपरीत भावनेच्या निवृत्त्यर्थ निधिध्यासन केलं पाहिजे. म्हणजे ह्या प्रतिबंधाची निवृत्ती होऊन महावाक्य श्रवण झालेल्या पुरुषाला निष्प्रतिबंध आत्मा काय होईल? आत्मानंदाची, ब्रह्मानंदाची अनुभूती येईल. राहिलेला विषय उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.